नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीच्या खास रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजच्या या खास रिपोर्टचा विषय आहे काश्मीर नेमकं कोणाचं. पाकिस्तानी न्यायालयाने व्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा नव्हे तर हा विदेशी भाग आहे असं वक्तव्य केलंय. विश्लेषक आणि राजकीय पक्षांनी याला पाकिस्तानचे स्पष्ट राजकीय अपयशच म्हटलं आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तोंडावर पडणाऱ्या पाकिस्तानने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून भारताच्या दाव्याला बळकटी दिली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अलीकडेच केलेल्या भाषणात अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारबरोबर झालेल्या लाहोर कराराचा भंग करून पाकिस्तानने मोठी चूक केली असा कबुली जबाबच दिलाय. कारगिलचे युद्ध त्यातूनच झाले. शरीफ यांच्या कबुली जबाबाला काही अवधी उलटत नाही तोच पाकिस्तानने आणखी एक कबुली जबाब दिला. त्या अंतर्गत इस्लामाबाद उच्च न्यायालयात व्याप्त काश्मीर हा विदेशी भाग असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. अर्थातच यावरून अनेकांना आश्चर्य वाटले असेल. पाकिस्तानने प्रथमच अशी कबुली दिल्याचा भास अनेकांना होत आहे. भारतामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काही राजकीय पक्षांनी व्याप्त काश्मीरचा ताबा घेण्याची भाषा वापरली. पाकिस्तानच्या वकिलांच्या या दाव्यानंतर भारताने व्याप्त काश्मीरचा लगेच ताबा घ्यावा असे काहींनी सरधोपटपणे म्हटलं असलं तरी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत भारत कोणावरही आक्रमण करणार नाही असं म्हटलं आहे. कोणाला भारतात सामील व्हायचं असेल तर तसा निर्णय घ्यावा असंही त्यांनी यावेळी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावरून व्याप्त काश्मीरचा ताबा घेणं एवढं सोपं नसल्याची जाण इथे दिसून येते. शिवाय व्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग नाही हे न्यायालयात पाकिस्तानने सांगितलं असलं तरी हा भाग नेमका कोणाचा आहे हे सांगितलेलं नाही. शिवाय गेल्या वर्षीच व्याप्त काश्मीरच्या कैद्यांबाबत पाकिस्तानने ते आपले नसल्याचा दावा केला होता. म्हणजेच अडचणीचे प्रसंग येतात तेव्हा पाकिस्तान व्याप्त काश्मीरची जबाबदारी टाळतो हे काही नवीन नाहीये. भारतात नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर व्याप्त काश्मीर भारतात विलीन होईल त्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा असे साकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घातलं होतं. हा प्रचाराचा भाग होता. त्यांनी जाहीर केल्यानुसार खरंच 6 महिन्यांमध्ये व्याप्त काश्मीर भारतात विलीन होईल का तर याचं उत्तर स्पष्टपणे नाहीये. याचे कारण आधी आपल्याला व्याप्त काश्मीर मधील संघर्ष तेथील परिस्थिती समजून घ्यावी लागेल. अर्थात असे असले तरी पाकिस्तानच्या न्यायालयात सरकारी वकिलांनी घेतलेल्या भूमिकेवर सरकारने अजूनही शिक्कामोर्तब केलेला नाही. शिवाय पाकिस्तानी नेत्यांच्या या पूर्वीच्या उक्ती आणि कृतीमध्ये वारंवार फरक दिसल्याने आपल्याला जितमया करून चालणार नाही. असे असले तरी पाकिस्तानने या घटनेतून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून व्याप्त काश्मीर हा बळकावलेला भाग आपलाच असल्याच्या भारताच्या दाव्याला बळकटी दिली आहे. दहशतवादाला जुगारत जम्मू काश्मीरच्या जनतेने लोकशाहीला कौल दिल्याचे येथे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीवरून दिसले. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांची संख्याही यावेळी लक्षणीय होती. लोकप्रतिनिधींमार्फत प्रश्न सुटण्याची त्यांची अपेक्षाही याद्वारे व्यक्त होते. काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द होण्याच्या घटनेला आता बराच काळ लोटला आहे. काश्मीर भारतात विलीन झाल्यापासून तिथे 370वे कलम लागू होते. त्या अंतर्गत राज्याला विशेष दर्जा होता. अर्थात मधल्या 7 दशकांमध्ये एक करून त्यातील बऱ्याच विशेष सवलती कमीही करण्यात आल्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारला विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याचा पूर्ण अधिकार असला तरी त्यासाठी घटनात्मक पद्धत अवलंबली का हा वादाचा मुद्दा बराच काळ चर्चेत राहिला. सरकारच्या अधिकाराचा मान राखत तसेच काळाची पावले मागे नेता येत नसल्यानं सर्वोच्च न्यायालयाने विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब केला. मात्र त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला तिथे विधानसभेच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचेही निर्देश दिले होते. यासाठी ठराविक काळाची मुदतही देण्यात आली. या पार्श्वभूमीवर तिथे लोकसभेच्या निवडणुका झाल्या. तिथे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला पसंती मिळाली. गेल्या 10 वर्षांमध्ये काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. तेथील नेतृत्वाची एक पिढीच जवळपास संपली आहे. या काळात निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभागच नव्हता. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यानं लडाखमध्ये सरकार विरोधात प्रदीर्घ काळ आंदोलन चालले.
या पार्श्वभूमीवर राज्यात लोकसभेची निवडणूक झाली। काही टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का वाढलेला दिसला, तर काही टप्प्यांमध्ये निवडणूक आयोगासह राजकीय पक्षांनी प्रयत्न करूनही मतदारांमध्ये उदासीनता बघायला मिळाली। छोट्या मोठ्या दहशतवादी घटना घडत असतानाही काश्मीरी नागरिक उत्साहाने मतदानाला बाहेर पडलेला दिसला। काश्मीरमध्ये महाराष्ट्रापेक्षाही जास्त मतदान झाले। 1989 नंतर पहिल्यांदाच लोकसभेच्या जागेसाठी काश्मीरमध्ये 38% मतदान झाले। आता इथे निषेध करण्याजोगी कोणतीही परिस्थिती शिल्लक नसल्याचे मानणारा एक वर्ग खोऱ्यामध्ये बघायला मिळते। मतदान हा आपले विचार मांडण्याचा, त्याचबरोबर आपले विचार व्यक्त करण्याचा मार्ग आहे असे त्यांना वाटते। लोकशाहीच्या पटलावरून बघता हे मतपरिवर्तनही योग्यच म्हणायला हवे। आजच्या या भागात आपण इथेच थांबत आहोत। अशाच वेगवेगळ्या विषयांवरील माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी।